नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी अगदी झटपट, चविष्ट आणि सुगंधी फोडणीचा भगर भात। हा भगर भात इतका मस्त लागतो की उपवास नसतानाही खावासा वाटतो। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, कारण शेवटी मी काही खास टिप्स सांगणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। फोडणीचा भगर भात खमंग, झटपट आणि चविष्ट। हा रेसिपी तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। हा फोडणीचा भगर भात करण्यासाठी कोणते साहित्य लागतात ते आता आपण बघूयात। फोडणीचा भगर भात खमंग, झटपट आणि चविष्ट उपवास स्पेशल रेसिपी। हा रेसिपी करण्यासाठी लागणारे साहित्य: भगर 1 वाटी, तेल 4 चमचा घ्यायचा, शेंगदाण्याचे कूट अर्धा वाटी घ्यायचा। भगर हा पांढरा शुभ्र दाणेदार असा घ्यायचा। लाल तिखट 1 चमचा घ्यायचा, ओला खोबरा पाव वाटी घ्यायचा, शेंगदाणे पाव वाटी घ्यायचा, मीठ अर्धा चमचा घ्यायचा, चवीनुसार घालायचा, साखर 1 चमचा घ्यायचा, बटाटे 2 गोल चिरून घ्यायचा, हिरव्या मिरच्या 2 चिरलेल्या घ्यायचा, पाणी आवश्यकतेनुसार घ्यायचा। एक कढई मी घेतला आहे, भगर घेतला आहे। भगर 1 वाटी घेतला आहे, एक कढई मी घेतला आहे, त्या कढईमध्ये हा भगर घालायचा। हा भगर आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा। पाणी आता मी घेतला आहे, स्वच्छ पाण्याने हा भगर धुवून घ्यायचा आहे। पातेल्यामध्ये मी पाणी घेतला आहे, हा भगर आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा। हा बघा, आता पाणी मी भगरमध्ये घातला आहे। पाणी मी इतका भगरमध्ये घातलेला आहे। हा बघा, इतका पाणी भगरमध्ये मी घातला आहे। आता हा भगर हाताने स्वच्छ धुवून घ्यायचा। हा बघा, असा हाताने स्वच्छ भगर धुवून घ्यायचा। आता मी हा भगर धुवून घेतलेला आहे। 10 ते 15 मिनिटं पाण्यात भिजत ठेवायचा, त्यामुळे भगर मऊ आणि छान शिजते। 10 ते 15 मिनिटं हा भगर मी पाण्यामध्ये भिजत ठेवला होता। 10 ते 15 मिनिटांनी या भगरमधील पाणी काढून घ्यायचा। भगरमधील पाणी काढून घेतला आहे। पाणी आता गरम करून घ्यायचा आहे। 2 ग्लास पाणी या पातेल्यामध्ये घातला आहे। पाणी चांगला गरम करून घ्यायचा। फोडणीचा भगर भात करण्यासाठी गरम पाणी घातल्याने हा फोडणीचा भगर भात दाणेदार तयार होतो आणि टेस्टी पण होतो। पाणी आता चांगला गरम झाला आहे, गॅस बंद करायचा। पाणी गरम करून घेतलेला हा पातेले आता खाली ठेवायचा। असा पाणी गरम करून घेतला आहे। गॅसवर एक कढई गरम करण्यास ठेवायचा, गॅस चालू करायचा। कढई चांगला गरम झाल्यानंतर तेल 4 चमचे या कढईमध्ये घालायचा। तेल आता चांगला गरम होऊ द्यायचा। तेल गरम झाल्यानंतर हिरवी मिरची चिरून घेतलेला या तेलामध्ये घालायचा। बटाटे 2 गोल चिरून घेतलेला या फोडणीमध्ये आता घालायचा, म्हणजेच या तेलामध्ये घालायचा।
तेलामधील हिरवी मिरची आणि बटाटा झारीने परतून घ्यायचा. शेंगदाणे पाववाटी घेतला आहे. हे शेंगदाणे या तेलामध्ये म्हणजेच फोडणीमध्ये आता घालायचा. शेंगदाणे, हिरवी मिरची, बटाटा झारीने आता चांगला परतून घ्यायचा. ओला खोबरा किसून घेतलेला पाववाटी आता या तेलामध्ये घालायचा म्हणजेच फोडणीमध्ये घालायचा. झारीने परतून घ्यायचा. भगर आता या फोडणीमध्ये घालायचा आहे. 1 वाटी भगर हा घेतलेला आहे. हा भगर आता या फोडणीमध्ये घालायचा. हा बघा, आता भगर मी या फोडणीमध्ये घालत आहे. भगर 1 वाटी सर्व आता मी या फोडणीमध्ये घातला आहे. झारीने आता चांगला परतून घ्यायचा. फोडणीमध्ये भगर घातल्यानंतर 2 मिनिटं हलक्या हाताने असा चांगला परतून घ्यायचा. हा भगर झारीने आता मी चांगला परतून घेत आहे. भगर हा या फोडणीमध्ये चांगला असा भाजून घ्यायचा. या फोडणीमध्ये म्हणजेच या तेलामध्ये हा भगर भाजल्यानंतर हा बघा एकदम दाणेदार असा दिसत आहे. भगर हा फोडणीमध्ये अजून थोडासा भाजून घ्यायचा. हा भगर फोडणीमध्ये एकदम चांगला असा दिसत आहे. रंग छान आलेला आहे. सुगंध छान येत आहे. या फोडणीमध्ये 2 वाटी गरम पाणी घालायचा. फोडणीमधील या भगर भातामध्ये आणि सर्व साहित्यामध्ये मी 2 वाटी गरम पाणी घातला आहे. पाणी घातल्यानंतर झारीने असा चांगला मिक्स करून घ्यायचा म्हणजे परतून घ्यायचा. हा बघा, असा चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा. हा फोडणीचा भगर आता चांगला शिजवून घ्यायचा. 8 ते 10 मिनिटं हा फोडणीचा भगर शिजवून घ्यायचा. गॅसच्या मध्यम आचेवर हा फोडणीचा भात शिजवून घ्यायचा. या भगर भातामध्ये गरम पाणी घालून झाल्यानंतर आता यामध्ये लाल तिखट, मीठ घालायचा आहे. लाल तिखट 1 चमचा या फोडणीच्या भगर भातामध्ये घालायचा. हा बघा, आता मी घातला आहे. मीठ अर्धा चमचा या फोडणीच्या भगरमध्ये घालायचा. साखर 1 चमचा घालायचा. फोडणीचा भगर भात आता चांगला शिजत आहे. हा बघा, रंग एकदम चांगला असा आलेला आहे. हा भगर भात एकदम चांगला असा शिजत आहे. रंग एकदम चांगला असा आलेला आहे. हा बघा, वाफा बघा, फोडणीचा भगर भात एकदम चांगला असा शिजत आहे. या स्टेजला शेंगदाण्याचा अर्धा वाटी कूट या फोडणीच्या भगरमध्ये घालायचा. हा बघा, आता मी हा शेंगदाण्याचा कूट घालत आहे. शेंगदाण्याचा कूट भगर भातामध्ये घातल्यानंतर झारीने असा चांगला परतून घ्यायचा. हा बघा, असा झारीने चांगला परतून घ्यायचा. हा बघा, एकदम दाणेदार असा हा भगर भात शिजत आहे. हा बघा, रंग एकदम छान असा आलेला आहे. एकदम दाणेदार. हा बघा, असा हा भगर शिजत आहे. 8 ते 10 मिनिटं हा फोडणीचा भगर भात शिजवून घ्यायचा आहे. फोडणीच्या या भगर भातावर 1 ताट झाकून ठेवायचा. 5 मिनिटं मंद आचेवर हा फोडणीचा भात शिजवून घ्यायचा. 1 वाफ काढून घ्यायचा. 5 मिनिटाने आता झाकण उघडून बघूया. वाह,
एकदम चांगला असा हा भगर फुललेला आहे. एकदम दाणेदार असा हा फोडणीचा भगर भात तयार झाला आहे. रंग एकदम चांगला असा आला आहे. एकदम छान टेस्टी असा हा फोडणीचा भगर भात तयार झाला आहे. गॅस बंद करायचा. गॅसवरचा फोडणीचा भगर भाताचा कढई खाली मी ठेवला आहे. आपला गरमागरम सुगंधी आणि चविष्ट फोडणीचा भगर भात तयार आहे. हा फोडणीचा भगर भात एकदम दाणेदार असा तयार झाला आहे. फोडणीच्या या भगर भाताला रंग एकदम चांगला असा आला आहे. हा भगर भात तुम्ही ओल्या खोबऱ्याची चटणी, दही, शेंगदाण्याची चटणी किंवा उपवासाच्या बटाट्याच्या भाजीसोबत सर्व करू शकता. थोडासा फोडणीचा भगर भात मी या ताटामध्ये काढून घेत आहे. हा बघा, एकदम पारंपरिक पद्धतीने हा फोडणीचा भगर भात तयार झाला आहे. खूपच टेस्टी असा. हा बघा, भगर भात आता मी ताटामध्ये घेतला आहे. वाटीमध्ये ओल्या खोबऱ्याची चटणी घेतला आहे. खमंग, झटपट आणि चविष्ट फोडणीचा भगर भात तयार आहे. हा बघा, एकदम टेस्टी असा दाणेदार फोडणीचा भगर भात तयार आहे. फोडणीचा भगर भात परफेक्ट होण्यासाठी हा टिप्स. भगर जास्त ढवळू नका, त्यामुळे दाणे तुटू शकतात. योग्य प्रमाणात पाणी वापरलं तर भगर अगदी मोकळी आणि छान होते. हा टिप्स लक्षात ठेवून फोडणीचा भगर भात तयार केल्यास एकदम चांगला असा फोडणीचा भगर भात तयार होतो. फोडणीचा भगर भात खमंग, झटपट आणि चविष्ट. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा सोप्या, चविष्ट आणि पारंपरिक रेसिपीसाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया पुढील एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.